नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. वेळ होते 7:06 22 तारीख आहे आजची. आणि मी एक ट्रिप ॲक्सेप्ट केली आहे उबर गोमध्ये. तुर्भे रेल्वे स्टेशनची आहे. 13 किलोमीटरचे 198 रुपीज देते. मी विचार केला की जाऊ दे, निघूया. कारण एक अजून एक ट्रिप मला भेटत होती, ती होती माहीम हॉस्पिटल. 35 किलोमीटरचे 500 रुपये. पण हॉस्पिटल बोलल्यावरती मी नाही घेतली ती ट्रिप, म्हणजे मॅच नाही केली मी. जाऊया, चला तुर्भ्याला जाऊया स्टेशनवरती. तिथून बघू कसं काय पुढचं नियोजन. कस्टमरची वाट बघता बघता ओलाचं प्लॅन ॲक्टिवेट केलं, पण काय कस्टमर काय अजूनपर्यंत आलं नाही आहे. मला वाटते ही ट्रिप मलाच वाटतं कॅन्सल करावी लागणार आहे. असू दे, आता काय करू शकत नाही, जे आहे ते आहे. अजून पण कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरतीच आहे मी. एक काम करून घेतो, तोपर्यंत ह्याला चालू करतो, ओलाला. रॅपिडो पण चालू आहे इथे, ओला पण चालू आहे, उबर पण चालू आहे. चलो पोचूया कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती. कुठे आहे? ओके, बॅक साईडला. कस्टमरने ॲपमधून पे केले, पण मला हे असं दाखवतोय. आता काय करू शकतो याला? थोड्या टायमासाठी माझी धगधग झाली होती, जस्ट बिकॉज की ते कस्टमर बोलले की मी ॲपमध्ये पेमेंट केले आणि तिथं कलेक्ट कॅश लिहून येत होतं. तर जेव्हा मी ते कलेक्ट कॅशवरती क्लिक केला, तेव्हा तो दिसला की तिने ऑनलाईन पेमेंट केलं आहे. ते छोटी मोठी अमाऊंट नाही ना, 437 रुपये आहे. ठीक आहे, काही इश्यू नाही. आता मी ऐरोलीमधून एक्झिट मारतो, सॉरी माइंडस्पेसमधून. भावानो, इंटरसिटी बघा. कोणीतरी ॲक्सेप्ट किंवा कॅन्सल केली आहे, ठीक आहे. त्यानंतर अजून एक माळशेज, ही पण कोणीतरी ॲक्सेप्ट केली आहे. वेळ होते 8:29. ऐरोलीवरून काय ट्रिप भेटली नाही, म्हणून मी डायरेक्ट ठाण्यामध्ये आलो. आणि मला माहिती होतं की ठाण्यामध्ये आल्यावरती ट्रिप भेटेल. सायन वेस्टची ट्रिप भेटली आहे उबर सॉरी उबर गोमध्ये. तर जाऊया कस्टमरला, जाऊया. काय पोचलोच आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनवरती. येत आहेत ते कस्टमर. आय गेस ते तिथून त्या गल्लीतून येतील. व्हेरी हॅम्बल कस्टमर. रुबीचा ड्रॉप होता. इथून थोडासा राईट मारला की लगेच आहे, पण ते कसं आहे की गाडीने युटर्न मारायला लागतं. तर ते बोललेत की तुम्हाला इथेच सोड. मी बोलतात 2 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे, कशाला युटर्न मारायची गरज आहे. असे जर कस्टमर भेटले ना तर बस आहे भाई. बस म्हणजे अजून काय पाहिजे. आता मी लेफ्ट टर्न घेऊन आहे ना, परत सायन्स साईडला निघेल. इंटरनेटचं काहीतरी सीन चालू झालं परत. मध्ये मध्ये चालतो, मध्ये मध्ये चालत नाही, मध्ये मध्ये स्टक होतो. चला, लेफ्ट साईडचा इंडिकेटर द्या आणि लेफ्ट साईडला लेट्स गो. कस्टमरला केला ड्रॉप 15 मिनिटांमध्ये. 4.5 किलोमीटर पण प्रॉपर नाही, 318 रुपये भेटले. आणि आता आपण जाणार आहोत सायन्स साईडला. इथून पण ट्रिप भेटल्या तरी पण चांगलेच आहे, पण मी प्रिफर करेल की सायन्स साईडला जायचं. कारण तिथून आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या ट्रिप भेटू शकतात. इथून पण भेटतील, असं नाही की नाही भेटणार, पण नशिबाच्या पुढे काय. आतापर्यंत गाडी जी चालली आहे ती 138 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि टोटल जो काम आहे तो 2400, 500, 700, 2800चं काम झालं आहे. पण काय लागतंय ट्रिप. ओके ओके. साई मल्टी स्पिरिट हॉस्पिटॅलिटी, कुंभारवाडा, धारावी. भेटेल का ट्रिप सायन्सची? प्रीमियर कॅटेगरीमध्ये चांगला रेट देतोय.
तिच्या माईला हे ऍड्रेस तर कधी कधी खेळ काय समजत नाहीयेत. माटुंगा पण लिहिलंय, माहीम पण लिहिलंय, काय समजत नाहीत. घेतली रिक्स, जाऊ दे, जाऊ आपण. 1 मिनिट, सीट बेल्ट बाबा, हे इम्पॉर्टंट आहे, नाही तर फुकटचं चलन होईल. याचा 5 मिनिटं झालं नाही वाटतं अजून. हा, थोडा टाइम बाकी आहे. रेटिंग काय? ओके, ठीकठाक आहे. एकदम असा नॅरो रोड आहे, बट नशीब चांगलं आहे की युटर्न मारायला तिथे जागा होती, आता लफडेच झाले समजायचे. आम्हाला पूर्ण रिव्हर्समध्ये गाडी आणावी लागली असते. मुंबई का येईच प्रॉब्लेम आहे, लफडा होतो कधी कधी. हे मॅपवरती जेव्हा नॅरो रोड लिहून येतं ना, तेव्हा मला भीती वाटते. पण डर के आगे जीत है. एवढा पण जीत नाही बाबा. वाटलं की गाडी नाही जाणार, ट्रिप गेली खड्ड्यात, गाडीला वाचवा. ए यार, पुढे काय सीन आहे. पुढे तर पूर्ण झमेला आहे ट्रॅफिकचा. भावानो, मी आता आहे ठाण्यामध्ये आणि मला आठवत नाही मी लास्ट टाइम कधी व्हिडिओ स्टार्ट केली होती. हां, ठाण्याच्या पण आधी एक ट्रिप कंप्लीट झाली होती. हां, माहीममधून ड्रॉप होतं अंधेरी जुहूच्या आसपास. तर ती मी ट्रिप आहे ना कॅन्सल करणार होतो, कारण मला खूप नॅरो रोड होतं. ते मी आय गेस रेकॉर्ड केलं पण आहे. भीती वाटते म्हणून नॅरो रोड आहे. बरं झालं ती ट्रिप कॅन्सल केली नाही. आजी आजोबा होते एजेड एकदम, खूप मोठा रिग्रेट झाला असता मला परत की बाबा ती ट्रिप कॅन्सल का केली. तर ती वाली ट्रिप कंप्लीट झाल्यानंतर मग मला ठाण्याची ट्रिप लागली. 2.25 तास लागले पोहोचायला आणि 530 रुपये भेटले 32 किलोमीटरचे. मी विचार केला की मुंबईमधून एक्झिट मारून ठाण्यामध्ये पोहोचू. आता इथून कशा प्रकारचे काय ट्रिप्स लागत आहेत, नो आयडिया. ही एरिया प्रेफरन्सचा पण आता ऑप्शन भेटला आहे मला, कारण पहिला ॲक्सेप्टन्स रेट हे होता ना, कमी होता. आता माझा ॲक्सेप्टन्स रेट ओके, आता माझा ॲक्सेप्टन्स रेट किती झाला आहे? 16-17 झाला आहे. भावानं गो होम टाकले पनवेलची ट्रिप काय अजूनपर्यंत भेटली नाही आहेत. मला वाटतं एरिया प्रेफरन्सच वर्क करेल, नाहीतर मग मला ऐरोली साईडला जायला लागेल. तिथून आपल्याला ट्रिप भेटू शकतात, कारण आता ऑफिस सुटलेत ना सगळे. तर वातावरण बघा जरा एकदा, पूर्ण हे झालंय आपलं पिंकिश लाईट पिंकिश. हे बघ कसं दिसतंय. आता मी आहे ऐरोली, ते दिसते पाठी मग ह्युंडई. झूम हो. हे बघ, इथूनच मी गाडीची डिलिव्हरी घेतली होती. ह्या बिल्डिंगमधून पण मी पिकअप केलं आहे. तीच बिल्डिंग आहे जिथे तो शोरूम आहे. तर आता नेरूळची ट्रिप भेटली आहे. पिकअप थोडासा लांब आहे, 3 किलोमीटरचा पिकअप आहे. पण मी विचार केला की जाऊ दे. आज माझ्याकडनं एक चुकी पण झाली, सांगतो तुम्हाला. मी लपवून ठेवणार होतो, बट काय करणार, आपण लपवता येत नाही ना काही गोष्टी. झालं असं की अंधेरीमध्ये एक सिग्नल होता, तिथे राईट अलाव नव्हतं. मी बघितलं होतं ते, पण मी डायरेक्ट गाडी युटर्न मारली. RTO वाले ऑफिसर आले, बाबा अलाव नाही आहे इथे, साईन दिसला नाही तुला? मी बोललो हां सर, माझी चुकी झाली, आय एम सो सॉरी. ते बोलत आहेत की आधीचे चलान आहेत ते भरून टाक. मी बोललो ठीक आहे, भरतो. ते कधी ना कधी भरायचेच होते. तर त्यांचा टार्गेट पण तसा कंप्लीट झाला असता. तर ते तेच बोलत आहेत की बाई कार्ड किंवा QR बोलते पेमेंट कर. म्हणजे त्यांचा याचा अर्थ हेच होता की त्यांना त्यांचा टार्गेट कंप्लीट करायचा होता. बट QR मी पेमेंट करायला गेलो तर त्यांचा ते सर्व्हरचा इश्यू होता, तर QR पेमेंट झाला नाही. आणि क्रेडिट कार्ड होता माझ्याकडे, क्रेडिट कार्ड मी स्वाईप नाही केला. डेबिट कार्ड माझा भेटत नाही, कुठे ठेवला आहे मी तो. तर असा मला लफडा झाला. तर ते बोलत की आता 500 रुपये बोलते तुला भरावेच लागणार आहे. मी बोललो बघा माझ्याकडे 500 रुपये कॅश आहेत, तुम्ही तेही करा ना, डायरेक्ट घ्या.
ते 500 रुपयेच घेत होते, ऐकतच नव्हते ते. मी बोललो ठीक आहे 500 रुपये घ्या हे. ते बोलत आहेत की ठेव तिथे. कशावरती? तिथे ते हे होतं पुट्टा बॉक्सेस होते, त्या बॉक्सेसवर 500 रुपये ठेव. मी ठेवले, माझी चुकी होती, मी ॲक्सेप्ट केली, गप गाडी घेतली आणि निघालो. सिम्पल. पण त्याच्या चक्करमध्ये कस्टमरला जवळजवळ 15 ते 20 मिनटं थांबावा लागला. तर ठीक आहे, माझी चुकी होती, मी मान्य केली. आता बरेच जण बोलतील 100-200 रुपयामध्ये मांडवली केली असती. मी लय प्रयत्न केले पण ते मानले नाही, ऐकलेच नाही. ते मिनिमम 500 रुपये पाहिजे, घेणार. भावानो, आता मी घरी जाणार होतो पण एक कांड झाला आहे. सर्वात पहिले ऑफलाईन जातो आणि ऑफलाईन गेल्यानंतर बघा ही अर्निंग दिसते. आता अर्निंग काही मॅटर करत नाही. हे बघा, गाडीचं झालं आहे ॲक्सिडेंट, पाठीमागून ठोकलं आहे आणि पुढे जो आहे ना, हा इम्पॅक्ट एवढा आहे ना की हा लिटरली पूर्ण पॅनलच चेंज करावा लागणार आहे. इन्शुरन्समध्ये काय माहिती काय होतं. लाईट पूर्ण डॅमेज झाली आहे, इथून क्रॅक झाला आहे, आतमधलं तर पूर्ण हेच झालं आहे. आणि फ्रंट साईडला हा बंपर पण डॅमेज आहे. फ्रंट साईडला जो बोनेट आहे ना, हा इथं उखडला गेला आहे. हा इथे डॅमेज आहे इथे, त्यानंतर ह्या साईडला इथे, आणि राईट हँड साईडला हा जो बंपर आहे तो असा बाहेर आलेत, म्हणजे जे क्लिप्स बाहेर आलेत. थँकफुली हेडलाईट वगैरे काय तुटली नाही आहे. तर सीन झाला कसा तुम्हाला गाडी चालवता सांगतो. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी कस्टमरला ड्रॉप केलं आणि मी जसं की ते RTOवाले बोलले की रबाले पोलीस स्टेशनमध्ये जा. मी गेलो. रबाले पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर मला समजलं की ते बोललेत की तुझा एक्झॅक्ट जिथे ॲक्सिडेंट झाला आहे ना, तुला त्याच्या नियरबाय पोलीस चौकीमध्ये जायचं आहे. म्हणजे ते रबाले पोलीस स्टेशनच्या थोडा अजून पुढे हायवेच्याच लेफ्ट हँड साईडला एक चौकी आहे, तिथे मला जायचं आहे. तर आणि डॉक्युमेंट्स मला पाहिजे होते, कारण डॉक्युमेंट्स होते घरी, ऑनलाईन होते पण ते सगळे बऱ्याचदा ते डॉक्युमेंट्स मी घरीच ठेवतो. जेव्हापासून ते कस्टमरनी माझी बॅग उचलून नेली होती तेव्हापासून मी सगळे डॉक्युमेंट्स घरीच ठेवतो. तर त्या टायमिंगला मी पटापट फोन लावले. सगळ्यात पहिले स्मिथला फोन लावला. स्मिथनी मला बऱ्यापैकी चांगला गाईड केला. त्यानंतर मग त्यांनी मला त्याच रातोरात इन्शुरन्स क्लेमवाला जो व्यक्ती आहे मोदी ह्युंडाईचा, त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिला. त्यांच्याशी कोऑर्डिनेशन झालं, कसं काय करायचं आहे त्याही सगळं सांगितलं. त्यानंतर मग हळूहळू घरच्यांना फोन केला, घरच्यांना सांगितलं. नंतर मग मित्राला फोन केला, मित्रांनी फोन उचलला आणि तो डायरेक्ट रातोरात घरी आला की बाबा काय झालं काय नाही. तो मग डायरेक्ट बोलला की बाबा मी येतो तिकडे, कुठे काय ॲक्सिडेंट झाले, आपण जाऊ, असं करू तसं करू. तर बाबा त्याची काही गरज नव्हती, पण बाबा मदतीला लोक धावून आली, हे महत्त्वाचं. आता सिच्युएशन असं आहे की मी जिथून गाडी घेतली आहे तिथून गाडीचे डॉक्युमेंट्स मला काही भेटलेत, काही नाही भेटलेत. जे पण काय ते बाई तोंडावरती आहेत. आता मला 3 डॉक्युमेंटमध्ये इश्यू येतो आहे. परमिट पेपर नाही आहे माझ्याकडे ऑथोराईज जो असतो तो नाही आहेत, आणि टॅक्स रिसिप्ट हे 3 डॉक्युमेंट नाही आहेत. तर सकाळी परत मी उठल्यावरती स्मिथला कॉल केला की बाबा असा प्रॉब्लेम येतात, काय करू. तर त्यांनी मला RTO एजंटचा नंबर दिला की हे ते म्हणजे अशी कामं करतो. त्यांनी मला सांगितलं की XYZ अमाऊंट लागणार आहे आणि तुला सॅटर्डे संडे आता सुट्टी आहे, तुला डायरेक्ट हे डॉक्युमेंट्स मंडेलाच भेटणार आहेत. तर आता माझी गाडी पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे, FIR करून घेतो. FIR करून झाल्यानंतर तसंच ती गाडी चुनाभट्टीमध्ये त्यांना गाडी हँडओव्हर करतो, कारण मला माहिती आहे आता जास्त टाईम लागणार आहे. इन्शुरन्सवाले जे एजंट म्हणजे व्यक्ती आहेत ते बोललेत की तुझ्या गाडीचा जो डॅमेज आहे तो मेजर डॅमेज आहे, हेवीली डॅमेज आहे. तर गाडी लवकर भेटेल ह्याची काही शक्यता नाही आहेत, पण मी माझ्या वेळी पूर्ण ट्राय करतो. आणि कोऑर्डिनेशन आमचं चालूच आहे, काल ते आज चालूच आहे. आता माझा एक मित्र येतो आहे, खास त्यांनी माझ्यासाठी सुट्टी टाकली आहे. तो बोलत आहेत की चल तुझे काम आपण करून घेऊया. तर बरं पण वाटतो आहे, पण एक गोष्टीची खूप जास्त भीती आहे, ती म्हणजे असं की पोलीस स्टेशनची कधी पायरी चढली नाही, तिथे आता जावं लागणार. ते लोकांचं काय मधीच बोलणं आहे, काय कसं आहे ते आपल्याला काय माहिती नाही आहे. भीती तर वाटते, पण आता करायला तर लागणार आहे. आता सिच्युएशन आहे तर ती आता झेलायला तर लागणारच आहे. सो मी तुम्हाला ज्या पण सिच्युएशन आहेत ना, मी तुमच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे जेव्हा ही व्हिडिओ येईल त्याच्या नेक्स्ट डे सांगतो की नक्की काय कुठे कसं प्रॉब्लेम आहेत, कसं या प्रॉब्लेमला फेस करून आपण पुढे जाऊ हे तुम्हाला प्रॉपर सांगतो. म्हणजे माझ्यासोबत जेवढं पण घडेल ना तुम्हाला मी शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला पण एक आयडिया येईल की बाबा ॲक्सिडेंट झाल्यानंतर टुरिस्ट परमिट गाडीवाल्याला
कुठल्या कुठल्या गोष्टीच्या म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात आणि काय काय करावं लागतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. सो आय होप व्हिडिओ आवडला असेल. नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. अर्निंगच्याबद्दल जर सांगायला गेलं तर जवळपास 4,200 रुपयाची अर्निंग झाली होती. 1,200 रुपयाचे CNG गेला आणि म्हणजे ऑन राऊंड 2,500 ते 2,600 रुपयाचं काम झाला होता. आणि आजच्याच दिवशी मला फाईन पण बसला आहे. म्हणजे जेव्हा हा व्हिडिओ बनवतो आहे फाईन पण बसला आणि प्लस ॲक्सिडेंट पण झाला. असा मला कन्सेप्ट झालेला आहे सध्या.